आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरातील रोजची देवपूजा कशी करावी, ते कोणते नियम वापरून करावी याविषयी माहिती देणार आहे. चला तर पाहूया ते कोणते नियम आहेत. देवपूजा करताना देवपूजा कशी करावी. तर नंबर 1, देव्हाऱ्याचे तोंड हे ईशान्य दिशेला असावे. शक्य नसल्यास ते पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. नंबर 2, देवाची पूजा ही खाली बसूनच करावी. पूजा करताना आसनावर बसून पूजा करावी. बिना आसनाची पूजा ही भूमीला प्राप्त होते. नंबर 3, पूजेची सुरुवात ही दिवा लावूनच करावी. दिवा हा नेहमी स्वच्छ ठेवावा. दिव्यातील वात ही रोज बदलावी. तेलाचा दिवा हा देवाच्या डाव्या बाजूला ठेवावा, तर तुपाचा दिवा हा देवाच्या उजव्या बाजूला ठेवावा. एका दिव्याने दुसरा दिवा प्रज्वलित करू नये. नंबर 4, देवांना स्नान हे हाताने घालू नये. तांब्याने जल अर्पण करावे. नंबर 5, देव देव्हाऱ्यामध्ये ठेवताना जवळजवळ ठेवू नये. देवांमध्ये अंतर असावे. देवांना नेहमी आसनावरच स्थापित करावे. नंबर 6, देवांना पूजा करताना गंध लावावा व देवींना कुंकू नंबर 7, देवांना फुले ही नेहमी ताजी असावी. सुकलेली फुले वाहू नये. देवांना कळ्या वाहू नये. नंबर 8, देव्हाऱ्यात एकाच देवाच्या 3 मूर्त्या ठेवू नये. देव्हाऱ्यात खणलेली मूर्ती ठेवू नये. नंबर 9, दिवा प्रज्वलित करताना एका दिव्याने दुसरा दिवा प्रज्वलित करू नये. यामुळे अडचणी वाढतात. नंबर 10, देवघरातील देवाच्या मूर्त्या ह्या जास्त उंच असू नये. देवांच्या मूर्त्या ह्या मध्यम आकाराच्या असाव्यात. नंबर 11, देवघरात अन्नपूर्णा ही तांदळावर ठेवावी. त्यामुळे घरात अन्नाची कमी भासत नाही. नंबर 12, देवांची देवपूजा झाल्यावर शेवटी आरती करावी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.